ओल्ड गोव्यामध्ये एक चर्च आहे, बॉम्ब जीजस चर्च. त्या चर्चमध्ये एका ख्रिश्चन संताचं थडगं बाहेर काढलेलं आहे आणि त्या थडग्याची पूजा केली जाते किंवा त्या थडग्यावर लोक प्रार्थना करतात. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीमुळे ते थडगं बाहेर काढलेलं आहे आणि संभाजी महाराजांच्या भीतीमुळे गोव्यातला एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होता, त्यानं जी प्रथा सुरू केलेली ती प्रथा आता लोक फॉलो करतात. तर झालेलं काय, नोव्हेंबर 1682 दरम्यान मराठ्यांच्या ताब्यात असलेला जो फोंडा किल्ला होता, त्या फोंडा किल्ल्यावर त्या पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना ही गोष्ट कळाली, त्यावेळी संभाजी महाराज ताबडतोब राजापुराहून 3000चं सैन्य घेऊन त्या फोंडा किल्ला वाचवण्यासाठी निघाले. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांना इतका जबरदस्त प्रतिकार केला की पोर्तुगीज इथनं पळून गेले. तर संभाजी महाराजांनी लगेच पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला एक जुळे बेट ताब्यात घेतला. पोर्तुगीजांना हे कळालं की आमच्या ताब्यातलं जुळे बेट मराठ्यांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी लगेच पोर्तुगीजांनी परत एकदा जुळे बेटावर आक्रमण केलं. यावेळी मराठी एकदम तयारीमध्ये होते. मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांवर इतका जबरदस्त हल्ला केला ना, की पोर्तुगीज सैन्य आधीच एकतर मराठ्यांना ते घाबरलेलं, मराठ्यांच्या त्या हल्ल्यामुळे ते सैन्य पळून जायला लागले. त्या जुळे बेटाच्या बाजूला एक मांडवी नदी, त्या मांडवी नदीमध्ये पोर्तुगीजांच्या काही सैन्यानं उड्या घेतल्या आणि मरण पसंत केलं. होडीतून काही सैन्य ते नदी पार करून ओल्ड गोव्यामध्ये गेलं. तर त्यांचा जो त्यावेळीचा जो व्हॉइसरॉय होता पोर्तुगीजांचा, तो पण जखमी झाला या हल्ल्यामध्ये. तो व्हॉइसरॉय पण पळून जात होता होडीत बसून. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी बघितलं तो व्हॉइसरॉय पळून जातो, आधीच एकतर तो व्हॉइसरॉय जखमी होता, त्यावेळी संभाजी महाराजांनी त्या व्हॉइसरॉयच्या मागे आपला घोडा नेला आणि संभाजी महाराज त्याचा पाठलाग करता करता घोड्यासकट नदीमध्ये उतरले. काही क्षणात संभाजी महाराजांचा घोडा बुडायला लागला. त्यावेळी संभाजी महाराजांचा जो निष्ठावान जो सरदार होता खंडोजी बल्लाळ, तो खंडोजी बल्लाळनं आपल्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी घेतली आणि घोड्याला आणि संभाजी महाराजांना त्यानं बाहेर काढलं. हा खंडोजी बल्लाळ कोण होता, तर बाळाजी औजींचा मुलगा. ज्या बाळाजी औजींना छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिले, त्यानं ही गोष्ट मनात न ठेवता तो स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला. एवढ्यात तो व्हॉइसरॉय नदी पार करून ओल्ड गोव्यामध्ये गेला. जेव्हा तो ओल्ड गोव्यामध्ये पोहोचला, आधीच त्याच्या मनात भीती बसलेली संभाजी महाराजांबद्दल. त्यामुळे तो घाबरून तिथं जे ओल्ड गोव्यामधले बॉम्ब जीजस चर्च आहे त्या चर्चमध्ये घुसला. तो 2-3 दिवस त्या चर्चमध्येच होता. त्यावेळेस त्याने काय केलं, तर तिथं तळघरामध्ये एक थडगं होतं ख्रिश्चन संताचं, म्हणजे सेंट झेवियर या संताचं थडगं होतं. तर ते थडगं बाहेर काढलं, ते थडगं ओपन केलं आणि त्या प्रेतावर त्यानं त्यांचा राजदंड ठेवला आणि एका कागदावर लिहिलं की आम्हाला या संकटापासून वाचवा, आणि तो कागद त्या प्रेतावर ठेवला. त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना ती मोहीम अर्धवट सोडून परत स्वराज्यात जायला लागली. त्यावेळेस तिथल्या पोर्तुगीजांना काय वाटलं की सेंट झेवियरनं आम्हाला वाचवलं. त्यामुळं तेव्हापासून प्रथाच पडली की काही संकट आलं की सेंट झेवियरची प्रार्थना करायची. तीच प्रथा अजूनपर्यंत त्या गोव्यामध्ये चालू आहे. म्हणजे ती धडगं बाहेर काढण्यामागे छत्रपती संभाजी महाराजांची भीती होती, हे आपण आता लक्षात घेतलं.